श्री संतांची या माता चरणावरी माता चरणावरी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता निवडला म्हणून विश्ववंदे विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून प्रस्तुती अभंगा जगद्गुरु तुकोबाराय हे
भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत करत भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यावा लागतो. त्याला संस्कृतमध्ये उपोद्घात असं म्हणतो. तो परिहार, तो उपोद्घात का द्यावा लागतो? यत् कार्ये वर्तमाने भवनमागतस्य तस्य कारस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तत् उपोद्घातत्वम्. म्हणजे काय? जे कार्य सुरू असतं त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे परिहार. आणि तो परिहार देवाजवळ जायला लागते का महाराज? भगवंताकडे जायला लागतो का परिहार? तुकोबाला सांगतात ना, काय सांगतात? न सांगता तुम्हाकडे विश्वांबर परिहारचे न लगे. तर तो परिहार फक्त आपल्यासारख्या मानवांना, आपल्यासारख्या जड जीवांना परिहार द्यावा लागतो. का द्यावा लागतो? त्याला ज्ञान नसतं बाबा आता काय चालू आहे, त्याच्यामुळे महाराज लोक परिहार देतात. तर मग आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहात प्रथमच दिवसाची सेवा माझ्यासारख्या एक कष्टित वारकरी विद्यार्थ्याकडे, तुम्हासारख्या विद्वान ज्ञानवृत्त, तपवृत्त, वयवृत्त असणाऱ्या माणसांनी माझ्याकडे दिली आहे. तसेच आपल्या सेवेला उपस्थित असणारे सर्व गायक मंडळी, तसेच मृदंगाचार्य व तसेच तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सेवेला सुरुवात. मस्तक माझा पायावर माझे हरी होते राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तर तुकोबारे म्हणतात हा जो अभंग आहे, तर हा अभंग गाथ्याचे क्रमाने हा अभंग पहिला आहे. का पहिला अभंग निवडला? तर कोणतंही कार्य सुरू करायच्या अगोदर नमन केलं जातं. त्यामुळे तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये 3 प्रकारचं मंगल साधलेलं आहे. विठ्ठल तर ते मंगल कोणतं हो? नमस्कार रूप मंगल आहे, आशीर्वाद रूप मंगल आहे का वस्तू निर्देश रूप मंगल आहे? तर तुकोबाराय म्हणतात की
समचरण दृष्टी विटेवरी साजे तेथे माझे हरे बुद्धिराव. ते म्हणतात की बाबा पांडुरंगा तेथे माझे हरे बुद्धिराव. तर ते म्हणतात की बाबा सर्वांची माझी ही वृत्ती त्या चरणाजवळ म्हणजे कोणतं आशीर्वाद मंगलदेवाने साधलेला आहे. तर हा अभंग गाथ्याच्या क्रमाने प्रथम क्रमांकाचा आहे. त्या थोरा मोठ्याने चिंतन करत असताना असं सांगितलेलं आहे की हा अभंग म्हणजे सूत्र आहे. बाकीचे 4,500 जे अभंग आहेत गाथ्यामध्ये ते या अभंगावरचं भाष्य आहे. तर सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरम असंयुद्धम सारवत विश्वतोमुखम इति नाम सूत्र. त्याला सूत्र म्हणतात. त्याचा अर्थ असा होतो की मोठा भावार्थ कमी शब्दात सांगितला असतो त्याला सूत्र म्हणतात. तर आजचा अभंग म्हणजे सूत्र किंवा ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधली पहिली ओवी ते म्हणजे सूत्र. कसं तर जवळजवळ माऊलींनी पहिल्या ओवीमध्ये तीन ब्रह्मसूत्राचे सूत्र गुंफलेले आहेत. कसे ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा. ओम नमो जयात्या अध्याय म्हणजे काय? जन्माद्यस्यतः म्हणजे अथा तो ब्रह्म जिज्ञासा. यातलं पहिलं सूत्र कोणतं? जन्माद्यस्यतः. दुसरं काय सांगितलं? ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्य म्हणजे काय? वेदाने जे सांगितलेलं आहे त्याचा प्रतिपाद्य विषय जो आहे तो ब्रह्मसूत्राचं दुसरं सूत्र जय जय सुसंविद्या आत्मरूपा. आणि तिसरं सूत्र म्हणजे शास्त्र योनीमध्ये वाक असं सूत्र आलेलं आहे ते ब्रह्मसूत्राचं तिसरं सूत्र. विठ्ठल पहिला अभंग असो ते म्हणजे सूत्र. तर साधू संतांचे शब्द जरी आपल्याला छोटे वाटले लहान वाटले त्याला खूप काही शब्दातून सांगून जायचं असतं. तर तुकोबारे म्हणतात समचरण दृष्टी. तर माझा अभंग जो आहे हा महाराज सर्वांना सूत्र आहे म्हणजे सर्वांना या अभंगापासून आपल्याला भरपूर प्रेरणा मिळतात. समग्र गाथ्याचं आपल्या चिंतन करायला असं होईल. तर मानवी जीवनाचं काही वैशिष्ट्य साधू संतांनी शास्त्रांनी हे वेगळं सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात इतरही या जगामध्ये प्राणी आहेत पशु आहेत पण त्याला ज्ञान नाही. पण महाराज देवाने आपल्याला कशासाठी निर्माण केलं आहे की आपल्याला बाबा पाप पुण्य कळावं म्हणून आपल्या देवाने एक स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे की बाबा मानवांना पाप पुण्य कळतं इतर पशुपक्षींना पाप पुण्य कळत पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही पण मानवाला पाप पुण्य कळतं. कसं तर काही लोक म्हणतात की बाबा प्राण्यांनाही बुद्धी नसते पण असं नाही प्राण्यांना बुद्धी असते पण मानवाला इतकी नसते. कसं तर तुम्ही सर्व शेतकरी वर्गातले आहात तर तुम्हाला सर्वांना एक उदाहरण देतो.
सर्वात मूलभूत प्राणी कोणता आहे तर म्हैस. आपण त्या म्हैस म्हणतो. तर त्या म्हशी पुढे तुम्ही एका साईडला हिरव्या गवताची पेंडी टाका आणि एका साईडला वाळलेल्या गवताची टाका आणि तिला कुठ्यावर सोडा. तर ती कोणीकडे जाईल हो? तर हिरव्या गवताकडे जाते. कारण की तिलाही बुद्धी आहे ना, पण फक्त मानव आहे तिला बुद्धी नाही. तर काही जण म्हणतात की महाराज प्राण्यांना बुद्धीच नसते. तर महाराज आपल्या गावात शेळ्या असतात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे शेळ्या. तर त्या शेळीपुढे तुरीचे दाणे म्हणा, हरभरे, गहू हे महाराज खडे दगड मिसळून त्या शेळीपुढे टोपल्यात ठेवा. तर ती शेळी गहू गहूच खाते, हरभरे किंवा तुरी दाणेच खाते, दगड खडे खात नाही. का खात नाही? तिलाही बुद्धी आहे, फक्त मानवाची बुद्धी नाही. तुकोबाराय म्हणतात ना, पशु काय पाप पुण्य दान तर इतर पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, पण भगवंताने आपल्या अशी काय बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीमध्ये आपल्याला सर्व काही कळते. तर आता आपण कीर्तनाला आलो. कीर्तनाला येत असताना एका साईडला एक बैल उभा होता आणि दुसऱ्या साईडला माणूस उभा होता. तर आपण म्हटलो चला येता का हो कीर्तनाला? तर बैल कीर्तनाला येतो का हो? ना, का येत नाही. कारण की का की बैलाला माहितच नाही की कीर्तन आल्यानंतर पाप पुण्य होतं का काय होतं. पण मानवांना माहिती आहे ना की पाप पुण्य कीर्तन आल्यानंतर पुण्यच होते, पाप होत नाही. तर तसं तुकोबाराय म्हणतात की पशु काय पाप पुण्य जाणाती उत्तम मध्यम भोग भोगिते. तुकोबाराय म्हणतात की बाबा इतर पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, पण मानवांना पाप पुण्य कळतं. तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, तोपर्यंत भजन करा. इतर पशु पक्ष्यांना बुद्धी असते नसते असं नाही, असते. पण आपल्याला कशी बुद्धी आहे? तर आपली बुद्धी श्रेष्ठ बुद्धी आहे महाराज. गीता माऊली सांगते ना, तर हे ज्ञान कसं असते ते या वानरते उत्तपाने सर्वतो संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. जरी वेद बहुत बोले विविध भेद सुचिले, तरी आपण हे तापले चिगिपे जैसा प्रगटलिया गवस्ती अशेष ही मार्गे दिसती. ते तुलेने काय चाले जाते सांगय मद का उदक वय सकळ. जरी झाले असे वैतळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे प्राणी जे होती वेदांता ते वरती अपेक्षिते स्वीकारते शाश्वत जे. माऊली सुद्धा म्हणतात आणि गीता माऊली सुद्धा म्हणते की हे ज्ञान कसं आहे. तर इतर शास्त्रांनी इतर साधुसंतांनी आपल्याला हे ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कसं? तर माऊली म्हणतात की जसा सूर्य उगवतो की सूर्यामुळे नंतर आपल्या अनेक वाटा दिसतात, पण आपण अनेक वाटा चालू शकतो का? नाही. आपल्याला कुठली तरी एक वाट निवडायला लागणार आहे आणि त्या वाटेने चालावं लागणार आहे. तसं हे ज्ञान आहे.
परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते दया दिसे ते ज्ञानास्तव. माऊली म्हणतात ते ज्ञान आहे, ते परमात्म्याला जाणण्यामध्ये ज्ञान आहे आणि तो परमात्मा आपण जाणला पाहिजे. तर एक मनुष्य जात असतो रस्त्याने आणि त्याने विचार केला बाबा त्याच्या पूर्ण गाढव लागतो. तो म्हणला गाढवाच्या अंगावर किती केस असतील बरं का? आता तुम्हीच सांगा गाढवाच्या अंगावर केस आहेत की नाही? काय करत त्याला? पण तो म्हणला किती आहे ते आपण मोजू का? तो गेला आणि त्या गाढवाच्या अंगावर केस मोजू लागला. या ज्ञानाला काही किंमत आहे का? नाही. आमचे मूर्ती बाबा वक्ते बाबा म्हणायचे, वक्ते बाबा म्हणायचे गर्दवस्ते गती रोमाली, गाढवाच्या अंगावर किती केस आहेत तुला काय करायचं? फिरून त्याच्या ज्ञानाचा काही अर्थ आहे का? नाही. तरी तो गेला गाढवाला पकडलं, केस मोजले तर त्याला फळ काही भेटलं नाही. डबल पुढे गेला, कुक्कुट अंड्याचे गियत फलं. तो विचार करायला बाबा या कोंबडीच्या अंड्याचं वजन किती असेल? तर या कोंबडीच्या अंड्याचं वजन तुला मिळून तुला करायचं काय? या त्याने तुला फळ काय आहे? तरी तो गेला आणि त्या कोंबडीच्या अंड्याचं वजन मोजलं. डबल एक दृष्टांत देतात. ते म्हणतात गतिवा वर्णदंतः. ते म्हणतात कावळ्याच्या तोंडामध्ये किती दात आहे? काय मोजून करायचं आहे का? तरी पण ते गेला, प्रयत्न करून त्याने कावळा मिळवला. कावळ्याचा दात आहे की नाही ते आपल्याला माहिती नाही, पण मग तो गेला, कावळा पकडला, त्याने दात मोजले, पण त्याचा काही अर्थ झाला का? नाही. तर तसंच मग ज्ञान, ते ज्ञान कसं आहे ते माऊलीने हरिपाठात सांगितलं आहे. पण ते सांगतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तोपर्यंत वचन करा. सर्व काय म्हणत आहे? तुम्ही धरून आणण्यासाठी बसल्या, सर्वांनी फ्रेश बसा आता आणि सर्वांनी माझ्या मागे जाऊन कुंडली कवरदार पंढरीनाथ भगवान गौरी ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. चला. कीर्तना आल्यानंतर पाप तर होत नाही, पुण्य नक्की होणार. तर आमचे बाबा एक दृष्टांत देतात. ते म्हणतात एक राजा होता. कीर्तनात जर दृष्टांत आला आणि त्या दृष्टांतामध्ये जर राजा किंवा जावाई आला तर तो मूर्ख असतो, असं दांडेकर मामा म्हणायचे. तर हा राजा तेवढा मूर्ख नव्हता, पण राजा होता. त्या राजाजवळ भरपूर संपत्ती होती, पण त्या राजाजवळ एक अनमोल हिरा होता. तो काय करायचा? सर्व राज्यातले जवाई म्हणा, रत्न पारखी असे लोक असतात ना, त्याजवळ ते हिरा ठेवायचा आणि म्हणायचा सांगा या हिऱ्याची किंमत काय आहे. तर सर्व जवाई म्हणा, रत्न पारखी सांगायची किंमत, पण त्या राजाचं काही समाधान होईना. मग त्या राजाला वाटलं बाबा आपल्या राज्यामध्ये असा एकही रत्न पारखी नाही की या हिऱ्याची किंमत सांगू शकेल. तर मग तितक्याच काळामध्ये तितक्याच वेगामध्ये एक मनुष्य आला आणि राजा पुढे आला, म्हणाला की राजे साहेब या हिऱ्याची किंमत 99 लाख रुपये आहे. राजाला फार आनंद झाला. महाराज राजा म्हणला अगदी बरोबर तू उत्तर दिलेलं आहे, पण तुला कसं कळालं की याचं उत्तर 99 लाख रुपये किंमत याची आहे? तर तो म्हटला राजा त्याकरता तू मला 100 बारीक छोटे छोटे हिरे आणून दे. राजा म्हटला काही हरकत नाही. राजाने त्याला 100 हिरे आणून दिले आणि त्या मोठ्या हिऱ्याच्या भोवती 100 दाणे असे ठेवले. तर महाराज तो म्हणला राजासाहेब इकडे बघा म्हणला. राजासाहेबांनी बघितलं तर महाराज जे मोठा हिरा होता त्याचा प्रकाश 99 हिऱ्यावर पडायचा, पण एका हिऱ्यावर पडत नव्हता. तर तो म्हणला याच्यावर मी ठरवलं की बाबा
या हिऱ्याची किंमत 99 लाख रुपये आहे. राजांना आनंद झाला. राजा म्हटला उद्या सर्व गावाला दौंडी दिली आणि म्हटला की आपल्या राज्यामध्ये याचा बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे, याला बक्षीस भेटणार आहे असं म्हटलं. आणि मग उद्या राज्यामध्ये सर्व लोक जमले आणि त्याच्यामध्ये एक साधू होता. तर तो साधू म्हणू लागला, राजे साहेब याला बक्षीस देण्या अगोदर मला काहीतरी बोलायचं, मला काहीतरी करायचं. राजे साहेब म्हणे, साधू महाराज बोला, काय म्हणता? तर तो म्हणला, मला एक वाळलेल्या गवताची पेंढी आणून दे. राजे साहेब म्हणले, काही हरकत नाही. त्याला लगेच वाळलेल्या गवताची पेंढी आणून दिली. त्याने ती पेंढी घेतली आणि त्या रत्नपारखीचा होता त्याच्या डोक्यात ठेवली आणि पेटून दिली. राजे साहेब म्हणले, का रे, का जाळली त्याचे डोकं? तर तो म्हणला, एवढी याला देवाने बुद्धी तीक्ष्ण दिलेली आहे, श्रेष्ठ दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग त्याने कुठे केला महाराज? तर त्याने आज दगडाचं परीक्षण करण्याकरता केला. ही जर बुद्धी त्याने देवाकडे लावली असती, देवाला चांगलं असतं, तर महाराज त्याच्या घरी देव भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा झाडू मारण्याकरता आला नसता का? माऊली म्हणतात ना, बुद्धीचे वैभव माऊली म्हणतात की बुद्धीचं जर वैभव काय असेल, बुद्धीची जरी सार्थकता जरी काय असेल, तर परमात्मा जाणण्यामध्ये बुद्धीची सार्थकता आहे. आणि तो परमात्मा कसा आहे हो? तर त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तर आजच्या कीर्तनासाठी दिलेल्या अभंगाच्या समचरण दृष्टी बली Amen.